तुम्ही ब्लॉग बघितला असेल मागचा, मी माझं फर्स्ट पेमेंट आलं आणि तो मी शेअर केला की काय करणार आहे त्या पेमेंटचं वगैरे आणि कसं आलं, जर्नी थोडीशी सांगितली. आणि ह्या ब्लॉगमध्ये आम्ही संध्याकाळी बहुतेक जाऊ शॉपिंगसाठी. बघू आता पूर्ण तर काही एक खर्च करता येणार नाही एकदाच, कारण वेळ पाहिजे, कारण बाई बघू उशीर येतील. जर लवकर आले असते तर आम्ही गेलो असून सगळी खरेदी केली असती. पण मग जेवढं घेता येईल ना तेवढं मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला. की तर इथे आवडलेलं आहे आणि आता चाललेलो बाहेर. आता माझ्या पेमेंटमधून मी आता जेवढं होईल तेवढं खरेदी करेल आज, कारण जमणार नाही, कारण उशिरा चाललेलो आहे. तर मी ना डीमार्टमधून पॅन्ट घेतल्या होत्या 165 तर ह्या आहे बघू शकता, अशी पॅन्ट घेतली. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या की ब्लॉग आधी पहिले तुम्ही या चॅनल खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुम्ही ब्लॉग बघितला असेल मागचा, मी माझं फर्स्ट पेमेंट आलं आणि तो मी शेअर केला की काय करणार आहे त्या पेमेंटचं वगैरे आणि कसं आलं, जर्नी थोडीशी सांगितली. आणि ह्या ब्लॉगमध्ये आम्ही संध्याकाळी बहुतेक जाऊ शॉपिंगसाठी. बघू आता पूर्ण तर काही एक खर्च करता येणार नाही एकदाच, कारण वेळ पाहिजे, कारण बाई बघू उशीर येतील. जर लवकर आले असते तर आम्ही गेलो असून सगळी खरेदी केली असती. पण मग जेवढं घेता येईल ना तेवढं मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला, की कुठे कुठे जाणार वगैरे. इथे चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी, खिचडी टाकते. आणि आज मी माझं वजन चेक केलं. माझं वजन लिटरली 64 पॉईंट काहीतरी समथिंग 80 काहीतरी होतं, म्हणजे 65 होतं, 65 धरून त्याला तेवढं वजन होतं. तर आज मी चेक केलं तर किती वजन झालं असेल माझ्या याच्यावर वाटत असेल तुम्हाला बघू शकता. तर माझं वजन झालेलं आहे 62, म्हणजे 62.35 समथिंग काहीतरी 34 असं आलेलं आहे. तर 65 वरून डायरेक्ट 62 आलेलं आहे. मी खूप खूप खुश आहे. मी पेमेंट झालं त्याने पण खुश आहे. शॉपिंग करणार ते पण खुशी आहे मला आज. आणि माझं वजन फायनली कमी झालेलं आहे. ती पण माझी म्हणजे मेहनत केली मी, भरपूर वॉकिंग करते, रोज एक्सरसाइज करते, डाएट करते, सगळं ऑइल फ्री, जास्तीत जास्त ऑइल फ्री खाण्याचा प्रयत्न करते. तर तेच आता खिचडी टाकणार. आणि फिश आणले होते आमच्या इथे जवळ मार्केटला, सकाळी सकाळी फिश येतात नदीवरचे, मळी मासे म्हणतात त्यांना, बारीक स्मॉल फिश असतात. तर ते मी एअर फ्रायरमध्ये ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये थोडे ड्राय करून घेणार आणि नंतर कांदा वगैरे टाकून मस्त फ्राय करणार, छानपैकी फ्राय म्हणजे भाजी करणार. त्याच्यासोबत आज मी भाकर खाणार खूप दिवसांनी, ज्वारीची वगैरे किंवा बाजरीची. तर तुमच्यासोबत मी शेअर करतेस पूर्ण माझा ब्लॉग शेवटपर्यंत संध्याकाळपर्यंत. आता वैभव कधी येतील त्यावेळेस जाऊ मस्त शॉपिंगला. आणि आज काही काही घेणार माझ्या त्या पैशांमध्ये. मी स्वतः आज घेणार आहे काही माझ्यासाठी स्किन केअरचं घेणार आहे, बियांसाठी शर्ट वगैरे काहीतरी बघू, म्हणजे जसं मॅनेज होईल तसं. लावलेलं होतं 180 वर 5 मिनिट. बघू कशी झाली. बघू शकता, अशी ड्राय फिश करून घ्यायचे, थोडेसे होतील बरोबर 5 मिनिटात. आणि इथे आपला चहा पण रेडी होतोय. दूध टाकते विदाऊट शुगर चहा. चला आता कांदे वगैरे कापून घेते, खिचडी टाकून घेते, लसूण सोलून घेते भरपूर सारा माशांसाठी. आणि रेसिपी दाखवते. फिश होतं चहा पिते. खूप इच्छा झाली ती फिश खाण्याची, तर मग घेऊन आली. तर इथे खिचडी पण झालेली आहे. इथे कांदा कापून झालेला आहे, चटणी झालेली आहे लसणाची, लसूण आणि लसूण आणि लाल तिखट मिरच्या, त्याची चटणी झाली आहे. आणि मासे पण फ्राय झालेले आहे, बघू शकता एकदम फ्राय झाले असे. तर आता भाजी करू, ते काढून घेऊ आता एका डिशमध्ये, प्लेटमध्ये. बघू शकता एकदम स्मोकी फ्राय होऊन गेलेले आहे. त्याचं पाणी सगळं उडून गेलं, कारण ना तशीच मासे करायला गेलं ना डायरेक्ट तर ते असे एकदम हे होतात. आता मी ही खराब झालं, याच्यामध्ये पाणी टाकून गरम करत ठेवणार, सगळं निघून जातं. आणि इथे बघू शकता असे फिश
ड्राय झालेले आहे, एकदम स्मोकी स्मोकी. त्याला फक्त मीठ लावलं होतं मी. आणि असे स्मॉल फिश. चला आता मस्त रेसिपी दाखवते तुम्हाला छोट्या माशांची. तर इथे खिचडी पण झालेली आहे मस्त गरम गरम. आता आपण फिश करून घेऊ. आता फिश काही एवढीशीच आहे ना, छोटंच पॅन घेते. खूप कधीच डाएटचं खाऊन खाऊन जरा हे वाटलं म्हणून मग म्हटलं आज फिश खावे. आणि त्याच्यासोबत मस्त बाजरीची किंवा ज्वारीची भाकर करणार आहे. तर थोडंसं तेल, कारण आपण ना याच्यात पण तेल टाकलं होतं, फिशवर पण तेल स्प्रे केलं होतं म्हणून ते एकदम फ्राय होऊन गेलेले आहेत. तर तेल टाकलं आणि भरपूर कांदा घ्यायचा आहे, लसूण भरपूर घ्यायचा आहे आणि अशी चटणी करून घ्यायची आहे. आपल्या सुक्या मिरच्या घेऊन थोडी लाल तिखट पण टाकायची, पण आपल्या सुक्या मिरच्यांची पण चटणी मिरची टाकायची, चव छान येते. तर बघू शकता असं. आता गॅस थोडा तापू देऊ. आणि एकदम साधी सिंपल रेसिपी आहे ही. त्याच्यात जिरे मोहरी असं काहीच टाकायचं नाही आहे. नुसती आपली कांदा, लसणाची मिरची, थोडीशी लाल तिखट किंवा मसाला टाकू शकता आणि मीठ, हळद एवढंच टाकायचं, बाकी दुसरं काहीच नाही टाकायचं. तर आता इथे कांदा टाकून घेते. तर कांदा जास्त चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे ना कांदा लवकर फ्राय होईल. तर कांदा फ्राय होऊ देऊ. तर कांदा मस्त फ्राय झाला आहे, पिवळसर फ्राय झाला आहे. त्याच्यात आपल्याला लसणाची चटणी टाकून घ्यायची सगळी. अशी झणझणीत होणार आहे ना भाजी. मस्त मिरची टाकायची आहे, मिरची काढून घालावी, हळद आणि लाल तिखट. तर नेहमी माझ्याकडून मिरची वगैरे करून माझं लाल तिखट टाकलेलं आहे. आणि आपल्याला फिश टाकायची आहे. सुकी भाजी एकदम होणार आहे ही. थोडंसं तुम्ही पाट टाकू शकता. आता कमी गॅस करते आणि थोडंसं मीठ टाकून देते. तर थोडंसं मी किंचित पाणी टाकणार.
ते आता उघडून बघू. चिमणी लावली आहे, काढतोच पाऊस. काहीच वेळ लागत नाही माशी होईला. ते आपले फिश झालेले आहे गॅस ऑफ करते. बघू शकता. तर चला फिश तर झालेले आहे आणि आता मी करते माझ्यासाठी भाकर ज्वारीची किंवा बाजरीची करते पटकन. एकच करणार. भूक लागलेली आहे. चला मी बोलते. तर इथे आवरलेलं आहे आणि आता चाललेलं बाहेर. आता माझ्या पेमेंटमधून मी आता जेवढं होईल तेवढं खरेदी करेल आज, कारण जमणार नाही, कारण उशिरा चाललेलं आहे. इथे माझं पाकिट. तर कियाराला वगैरे घेणार आज विहानला. बघू. आणि माझं तर लेटच घ्यावं लागेल. इकडे बघ, असं कर. छान आहे इथं आरशात ते बघायला. दाखव मला, बघू दे बघू दे इकडे. छान वाटतो. कियारासाठी बघते. छान आहे, बघू शकता. कियारासाठी ड्रेस चॉईस म्हणजे केलेले आहे मी 2-3. आता चेंज करून बघते तिला. हा कियाराने घातलेला आहे. छान दिसतं कियाराला, मस्त दिसतात. बघू शकता डीमार्ट मधले कपडे किती सुंदर दिसतात. वा, एकदम स्टायलिश आहे. बघू शकता इकडे बघ कियारा. तर असा आहे, छान दिसते कियारा. दाखव इकडे बघ, क्यूट क्यूट दिसते. इकडे बघू शकता. हा एक ड्रेस आहे, मस्त आहे. आता तिसरा 3 नंबरचा. आवडला तुला हा? शकता कियाराचा 2nd 3rd ड्रेस. दाखव इकडे बघ, बघू दे. वाव. तर मी ना डीमार्ट मधून पॅन्ट घेतल्या होत्या 165. तर ह्या आहे बघू शकता. अशी पॅन्ट घेतली, मस्त आहे ना, ब्लॅक. हां. तर माझ्याकडनं ग्रे कलरची आहे. तर इथे आहे ही आहे. आणि बघू शकते हा कलर आहे, हा कलर आहे, हा कलर आहे. बाकी हे 2 कलर आहे. हा भारी वाटतं ना. बघते आता, ट्राय करते. तर आता तो क्षण आलेला आहे. मी स्वतः बिल पे करते आणि दरवेळेस वैभव करायचे आणि आता मी करते. तर घरच्यांचं म्हणजे विहान कियारासाठी कपडे वगैरे छान घेतले मी. कियाराला तर 2-2, 3-3 ड्रेसेस घेतले आणि इतके छान मिळाले ना डेनिमचे. आणि विहानसाठी पण घेतलेले आहे पॅन्ट आणि शर्ट वगैरे, त्याला आवडतं ते घेतलेलं आहे वापरण्यासाठी. पॅन्ट्स घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर मी घरातलं काही वस्तू घेतलेल्या आहेत, म्हणजे मुलांचे बिस्किट्स काय असेल ते सगळं घेतलं. कॅडबरी, त्यांना जे आवडतं ना ते सगळं स्नॅक वगैरे घेतलेलं आहे. आणि खूप भारी वाटतं की मी स्वतः बिल करणार आहे, पे करणार आहे. आणि तो क्षण आलेला आहे फायनली. तर माझ्या यूट्यूबच्या पेमेंटमधून मी आज थोडीफार शॉपिंग केली आहे. तर यात अजून आम्हाला वेस्ट साईडला जायचं आहे. वैभव आणि माझ्यासाठी कपडे घ्यायचे अजून. नंतर मला माझ्यासाठी ज्वेलरी घ्यायची. आणि मी ज्वेलरी कुठून एकदम स्वस्त आणि छान क्वालिटीची ज्वेलरी कुठून घेते ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेलच. कारण मला व्हिक्टोरिया मंगळसूत्राची खूप हौस आहे. तर ते घ्यायचं आहे मला, ते पुढच्या व्लॉग येतीलच. तर हा व्लॉग इथेच एंड करते. आजचा व्लॉग बघायला आवडला असेल.